आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याचा प्रवास करून ही यात्रा उद्या अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहेत। अमरावतीच्या मैफिलीन हॉटेलमध्ये राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार असून बैठक आज घेणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघाचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांच्या स्वागताचे मोठे बॅनर अमरावती शहरामध्ये लावण्यात आलेले आहे। सध्या मी हॉटेल मैफिलीन परिसरात आहे आणि याच ठिकाणी राज ठाकरे यांची जे आहे ती पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी ठिकठिकाणी जे आहे ते बॅनर स्वागताचे लावण्यात आलेले आहेत। उद्या राज ठाकरे यांचं अमरावती जिल्ह्यामध्ये आगमन होईल, त्यावेळी ते गुरुकुंज मोजरे ते तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर जाऊन दर्शन देखील घेणार असल्याची माहिती आपल्याला मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी जी आहे ते अमरावतीत मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। 8ही विधानसभा क्षेत्र आहेत, ज्यामध्ये अमरावती असेल, बडनेरा, अचलपूर, तिवसा, धामणगाव रेल्वे मतदारसंघ असेल, मोर्शी, वरुड या संपूर्ण 8ही मतदारसंघाचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत। अनेक इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्या देखील मुलाखती घेण्याची शक्यता राज ठाकरे आहेत, आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते तयारी पूर्ण मनसेच्या वतीनं झालेली आहे। अमरावती विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी मनसेचा मेळावा अमरावतीमध्ये झालेला आणि त्यावेळेस पप्पू पाटील जे आहेत ते मनसेचे जिल्हाध्यक्ष यांना मनसेच्या वतीनं उमेदवारी द्यावी अशी मागणी जी आहे ती पदाधिकाऱ्यांनी केलेली होती। सोबतच इतरही विधानसभा मतदारसंघातील जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती उद्या राज ठाकरे घेणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। उद्या साधारणतः दुपारी नागपूरची बैठक आटोपल्यानंतर राज ठाकरे अमरावतीमध्ये येतील आणि याच हॉटेलमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल आणि त्यानंतर वाशिमकरिता ते रवाना होणार आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।